नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत रताळाचा शिरा। तर ही रताळी जी आहेत, हे बघा, ही कच्चे रताळे आहेत आणि हे रताळे मी कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहेत। तर ती रताळे बघा, ही अशी शिजवलेली ही रताळे आहेत। आता ही आपण एकजीव करून घेऊ आणि त्या रताळ्यांपासून आपण असा छान गोड शिरा बनवणार आहोत। तर त्या शिऱ्यासाठी लागणारे साहित्य आता आपण इथे बघू। बघा, ही साखर एवढी लागेल या शिऱ्यासाठी आणि त्यामध्ये मी थोड्याशा मनुका घेतल्या, थोडी चारोळी घेतली आहे आणि ही इथे विलायचीची मी पूड करून घेतलेली आहे, जी आपल्याला सर्वात शेवटी या शिऱ्यामध्ये शिरा झाल्यावर टाकायची आहे। तर मैत्रिणींनो, आता मी या रताळ्याला एकजीव करून घेते। मैत्रिणींनो, आपण बघू शकता इथे हे पूर्ण रताळे मी इथे बारीक करून घेतलेली आहेत, एकजीव करून घेतलेली आहेत। आता इथे मी या पॅनमध्ये हे तूप टाकलेले आहे। हे तूप आता गरम झालेले आहे आणि आता आपण यामध्ये हे रताळे टाकणार आहोत। कशासाठी? तर इथे ही रताळे आपल्याला छान या तुपावर अशी खरपूस अशी भाजून घ्यायची आहेत। हे बघा, मी इथे ही रताळे या तुपामध्ये परतण्यासाठी टाकली आहेत आणि आता आपल्याला या रताळ्यांना पूर्ण असा छान ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे। तोपर्यंत आपल्याला हे तुपामध्ये भाजायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे। तर मैत्रिणींनो, आपण इथे 4-5 मिनिट आपल्याला ही इथे भाजून घ्यायची आहेत, छान परतून घ्यायची आहेत। जर तुम्हाला वाटत असेल की यात तूप कमी झाले तर तुम्ही थोडेसे तूप अजून यामध्ये घालू शकता। आपण आता इथे ही 5 मिनिटे परतून घेऊ। आणि हे परतत असताना आपल्याला गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवायचा आहे, नाहीतर काय होतं, करपण्याची भीती असते। हे बघा मैत्रिणींनो, असे याला छान आपण हळूहळू हलक्या हाताने असे परतणार आहोत, फ्राय करणार आहोत। हा शिरा उपवासासाठी खूप उपयुक्त आहे। लहान मुलांनाही हा शिरा खूप आवडतो, माझ्या मुलाला तर खूप आवडतो। बघा, तुम्हीही तुमच्या घरी करून बघा आणि सर्वांना आवडला का हे मला नक्की सांगाल। एकदम सोपी पद्धत आहे हा शिरा करण्याची। आमच्या विदर्भामध्ये तर हा रताळाचा शिरा तर करतातच, पण त्याबरोबर रताळ्याची पोळीसुद्धा बनवतात। मी पण बनवत असते। हे बघा, 5 मिनिट आपण ह्याला परतून घेतलेला आहे आणि तुम्ही हे पाहू शकता याचा रंग किती बदलला आहे। आता आपण यामध्ये साखर घालू। चवीनुसार साखर घातलेली आहे बघा। साखर आपण यामध्ये छान मिक्स करून घेतलेली आहे। आता यावरून आपण ह्या मनुका घालूया आणि त्यासोबतच थोडीशी चारोळी पण या ठिकाणी आपण इथे टाकूया आणि आपण ही विलायची या ठिकाणी या शिऱ्यामध्ये टाकूया। खूप छान असा सुगंध येत आहे या शिऱ्याचा। आता मी हे इथे पूर्ण परतून घेते। हे पहा मैत्रिणींनो, अगदी झटपट असा तयार होणारा हा आपला रताळांचा उपवासाचा शिरा इथे तयार झाला आहे। मी तुम्हाला हे इथे एका बाउलमध्ये हा शिरा काढून दाखवते आणि या शिऱ्याचा मी देवाला नैवेद्य ठेवते। हे बघा मैत्रिणींनो, मी आता हा शिरा या बाउलमध्ये काढलेला आहे। तुम्ही हा शिरा तुमच्या घरी करून बघा आणि मला नक्की सांगाल की तुमचा शिरा कसा बनला। तर चला मैत्रिणींनो, आता मी हा शिऱ्याचा देवाला भोग दाखवते। बाय बाय।